काँग्रेसचे जे आंदोलन सुरू आहे तिथे आपण आलो आहोत। ही व्हिज्युअल्स आहेत आत्ताची। पोलीस बंदोबस्त इथे वाढवण्यात आलेला आहे। मदर डेअरीची जागा जी अदानी समूहाला देण्यात येणार होती त्याविरुद्ध काँग्रेसनं निषेध आंदोलन पुकारलं होतं आणि तिथे आता पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे। घोषणाबाजी दिली आहे अदानींविरोधात आणि पोलिसांनी आता बंदोबस्तामध्ये इथे आंदोलन नियंत्रणात परिस्थिती घ्यायचा प्रयत्न चाललेला दिसतोय। आपण आहोत कुर्ल्यातून ही दृश्य पाहतोय। कुर्ल्यामध्ये पोलिसांची मोठीच्या मोठी फौज आलेली आहे। आंदोलकांना शमवण्यासाठी, शांत करण्यासाठी, मोर्चा थंड करण्यासाठी पोलीस आलेले आहेत। आपण पाहू शकतोय काँग्रेसनं आज सकाळपासून आंदोलन पुकारलं होतं। मदर डेअरीची जी जागा आहे कुर्ल्यातली ती अदानींना द्यायचं ठरल्यानंतर ती जागा वाचण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आलं होतं। मात्र हे काँग्रेसचं आंदोलन त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अदानींविरोधात घोषणाबाजी देण्यात आली होती आणि त्यावेळी पोलिसांनी इथे मोठ्या प्रमाणावर आपला बंदोबस्त वाढवलेला आहे। आपण एका दृश्यामध्ये पोलीस पाहू शकतोय। कोणासाठी चाललंय सरकार, कोणासाठी काम करतंय? इलेक्शनच्या पूर्वी पण कॅबिनेट मीटिंग झाल्या त्या सुद्धा अदानीसाठी, आता पुन्हा मीटिंग चालल्या त्या सुद्धा अदानीसाठी। मला कळत नाही ह्या माणसाला काय पाहिजे मुंबईमधून। ह्या माणसाला इतक्या जमिनी दिल्या, 600 एकरच्या पेक्षा जास्त जमिनी दिल्या, धारावी 600 एकरपेक्षा जास्त दिली, एअर इंडिया कॉलनी दिली। एवढं सगळं का चाललेलं आहे मला कळत नाही। म्हणूनच माझं म्हणणं आहे की तिकडे देवेंद्र, इकडे आमचे सिलेंडर आणि तिथे नरेंद्र सिलेंडर।